मित्रांनो, आज मी तुम्हाला एका खास ठिकाणाबद्दल बोलतोय आणि तुम्ही हे फक्त ऐकू नका, अनुभव घ्या. आपण सगळे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गणपतीपुळे मंदिरात जातो ना. समुद्राचा वारा, लाटांचा आवाज आणि त्या पवित्र वातावरणात उभं असलेलं एक सुंदर ठिकाण, हॉटेल कृष्णा सी व्ह्यू. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर काय अपेक्षा ठेवता? स्वच्छ प्रीमियम रूम्स हव्यात ना? चविष्ट जेवण हवं, व्हेज आणि नॉनव्हेज स्वतंत्र, कुटुंबासाठी सुरक्षित वातावरण, मुलांसाठी खेळण्याची सोय, स्विमिंग पूल, परमिट बार, पार्किंग, सीसीटीव्ही सुरक्षा, शिस्तबद्ध स्टाफ आणि मनापासून सेवा. हे सगळं इथे आहे. पण आज मी फक्त हॉटेलच्या सुविधा सांगायला उभा नाहीये. मी तुम्हाला एक विचार विचारायला उभा आहे. आपण सगळे म्हणतो देश बदलायला हवा, पण आपण स्वतः काय बदलतो? आज प्रदूषण वाढतंय. आपण गाड्या चालवतो, धूर सोडतो आणि म्हणतो चालतंय. पण खरंच चालतंय का? आपल्या मुलांच्या भविष्यासोबत खेळणं चालतंय का? याच विचाराने हॉटेलचे मालक कृष्णा बेळगावकर सर आणि त्यांचे चिरंजीव राजा बेळगावकर यांनी एक मोठा निर्णय घेतलाय. ते म्हणतायत, आपल्या हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक भक्त, प्रत्येक पर्यटक, त्याच्यासाठी आपण काहीतरी वेगळं करायला हवं. आणि म्हणूनच इथे आधुनिक हायब्रिड EV चार्जिंग स्टेशन उभं केलं आहे. होय, मशीन लाईव्ह आहे, सुरू आहे, सेवा देत आहे. आता तुम्ही तुमची 2 व्हीलर, 3 व्हीलर, टेम्पो, 4 व्हीलर कोणतीही इलेक्ट्रिक गाडी घेऊन या. तुम्ही मंदिरात दर्शनाला जा, समुद्रकिनारी फिरा आणि इथे तुमची गाडी शांतपणे चार्ज होत राहते. किती मोठा विचार आहे हा! हा फक्त व्यवसाय नाही, ही समाजासाठीची जबाबदारी आहे. या संपूर्ण प्रक्रियेत नितीन पाटणकर सर, राजेश चौकेकर सर, प्रवीण कुमार पवार सर आणि नरेंद्र घवाळी यांनी मोलाचे योगदान दिले आहे. मी तुम्हाला सरळ विचारतो, उद्या इलेक्ट्रिक गाड्या प्रत्येक घरात असतील, तुम्ही तयार असणार आहात का? की इतर पुढे जातील आणि आपण फक्त बघत राहू? आज हॉटेल कृष्णा सी व्ह्यू एक संदेश देत आहे. आपण फक्त नफा कमवत नाही, आपण भविष्य घडवत आहोत. मित्रांनो, आज तुम्ही फक्त एका हॉटेलची गोष्ट ऐकली नाही, तुम्ही एका विचाराची सुरुवात ऐकली आहे. प्रश्न एवढाच आहे, तुम्ही बदल बघत बसणार आहात की बदलाचा भाग होणार आहात? प्रदूषण कमी करायचं असेल, भविष्य सुरक्षित करायचं असेल आणि व्यवसायाला नवी दिशा द्यायची असेल तर आजच निर्णय घ्या. तुमच्याकडे हॉटेल आहे, रिसॉर्ट आहे, मोकळी जागा आहे, पेट्रोल पंप आहे, कमर्शियल स्पेस आहे, तर तुम्ही सुद्धा EV चार्जिंग मशीन बसवू शकता. उद्या लोक तुमच्याकडे येतील कारण तुम्ही भविष्य आधीच स्वीकारलेलं असेल. वेळ कोणाची वाट पाहत नाही, पण संधी मात्र धाडसी लोकांची वाट पाहते. तर सांगा, तुम्ही तयार आहात ना?